लाडू फिरवा तवा बोलतो मी बोलतो मला गेली बाईक व हां स्प्रे असतात त्या प्लग बिग पासून सगळ्या गोष्टी मी बरोबर जेवून जातो एक तो बॉक्स सुचतो बरोबर हे लोक खांदे बघायचं टाकलं खतरनाक समुद्र बघ वर या या बाजूला वर आहे जसं दिसत या बाजूला वर आहे नजर नाही लोक नजर नाही लोक जुना ब्रिज तो नवीन ब्रिज जुना ब्रिज तो पाणी जेव्हा झाला तो बंद केला यो खालचा तो वरच्या ट्रेनचा तो नवीन बांधला पिवल्याचे पाय दिसत नाही काय हे बसलं कसं तरी दिसला नसता आता थांबलं पहिला थांबलं नव्हतं तुझी गाडी मंगारी गाडी असतं त्या मुक्ती आल्या मजा आहे आम्ही रामेश्वरला पोहोचलेलो आहोत रामेश्वरवरून आता आम्ही चाललेलो आहोत आम्ही पूर्ण नाईट गाडी चालवली आणि आमचे 2 ड्रायव्हर लगातार 2 ड्रायव्हर गाडी चालवत होते आमचे सो गाईज आम्ही आता रामेश्वरमध्ये पोचून रूम घेतलेला आहे रूम घेऊन आम्ही चाललो आहोत कुंडामध्ये आंघोळ करायला गाईज इथे काय बोलतात 21 कुंड आहेत त्या कुंडात आंघोळ करायला चाललेलो आहोत आम्ही आणि ते आल्यावरती ते करायचं नसतं आणि आमच्या दोन्ही ड्रायव्हरने गाडी 1 नंबर चालवली नाईटमध्ये आणि तो ड्रायव्हर बघा माझा फोन आहे ड्रायव्हर 1 नंबर रात्री गाडी चालवलेली आहे खरंच खूप भारी वाटलं नॉन स्टॉप 19 तास ड्रायव्हिंग केली फक्त CNGसाठी आणि पेट्रोलसाठी गाडी आम्ही थांबायची आणि टॉयलेटसाठी वगैरे गाडी थांबायची बाकी गाडी आम्ही कुठेच थांबवली नाही नॉनस्टॉप आम्ही गाडी डायरेक्ट रामेश्वरमध्ये आणलेली आणि गाडी रामेश्वरचं वातावरण भरपूर छान आहे आणि आता जर आम्ही कुंडामध्ये जाऊन डायरेक्ट दर्शन करून मग रूमवरती येऊ तिथे सांग किती 21 कुंड 21 पहिला कुठ समुद्र पहिला कुठं समुद्र नंतर 20 कुंड आतमध्ये आणि जर रामेश्वरला यायचं असेल किंवा साऊथला यायचं असेल तर CNG गाडी या CNG आहे पण प्रेशर कमी आहे काही ठिकाणी प्रेशर भरपूर आहे पण काही ठिकाणी प्रेशर कमी आहे कधी कधी 120 तास प्रेशर 140 प्रेशर एवढंच प्रेशर
एक नंबर कुंड गाईज बघू आपण पुढे जाऊन काय आहे सिच्युएशन. जर मोबाईलमध्ये जर मला शूट करायला भेटलं तर शूट करीन गाईज. काल एक आम्ही ठिकाणी गेलेलो, कुठलं लक्ष्मीनारायण गोल्डन गोल्डन टेम्पल. टेम्पल गाईज. तिथे एक फोन काय पूर्ण चेकिंग होत होती म्हणून शूट करायला भेटलं नाही. पण एक नंबर ठिकाण आहे हा. उलव्यावरून आम्ही निघालो, पहिला गेलो कर्नाटकमधून. गाईज आम्ही बघा रस्त्यावरती चालतोय, कसं चांगलं नाही डायरेक्ट अंग धुवायला कुंडान. बघूया तिथे जर दिलं काढून तर काढूया, नाही दिलं तर मग लॉकरमध्ये ठेवायला लागेल. सेम सिच्युएशन आहे गाईज. कोणत्याच देवलामध्ये इथे मोबाईल अलाउड नाही आहे. गाईज सगळी काली काली, सगळी काली काली दिसत. कोण असं नाही गोरं, सगळी काली काली दिसत. सगळी गाईच काली इकडे, सगळी काली आहे. कोण नाहीच काली आहे. आणि गाईज रिक्षाची पद्धत बघा, आपल्या इकडे कशी 3-3 माणसं असं बसतात हे बघा. रिक्षांमध्ये 6-6, 7-7 माणसं एका रिक्षामध्ये, खालीवरती खालीवरती. सो गाईज जर तुम्ही आलात सकाळी वगैरे, पहिला कुंडामध्ये आंघोळ करा, कारण का 21 कुंडामधला एक कुंड आहे तो. तर आम्ही पण तिथेच चाललो आंघोळ करायला. डायरेक्ट नाईटला गाडी चालवून डायरेक्ट कपडे तसेच घेतले, हॉटेलवरती ठेवलं सगळं सामान आणि आता चालू कुंडामध्ये आंघोळ करायला. हे पण डायरेक्ट हॉटेलवरती जातात ते अशा आंघोळ करायची मेन. काय बाबाची विटी पेटी परली. नाही कार्ड दिलं ना त्यांना, काही का नाही करीत आता. जय श्रीराम मंदिराला लय जवळच आहे ना. 12 ज्योतिर्लिंग शंकराचा. पूर्ण भारतामध्ये जे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी एक हा ज्योतिर्लिंग आहे रामेश्वरम. आणि या रामेश्वरममध्ये आतून एक समुद्र पहिला कोण आणि त्याच्यानंतर 20 फूट आतमध्ये आहेत. हा माझी दुसरी फेरी. एक पहिली फेरी भरपूर वर्ष झाली आलतो, त्या टायमिंगला पण पूर्ण साऊथ केला आणि या टायमिंगला पण फॅमिलीसोबत आले. फॅमिलीसोबत म्हणजे सर्व मामा फॅमिली आहे, फ्रेंड्स आहेत, त्यांच्या वाईफ आहेत आणि माझी लाडकी वाईफ. आणि ती ना फक्त मी मिस करतोय माझ्या पोरीला साराला. डोसा इडली वडा डोसा. वाव नाही बघ. वा. सो गाईस काहीतरी पालखी निघलेली आहे. गणपती बाप्पाची पालखी. हे हत्ती बघा या. हत्ती आलाय. गणपती बाप्पा.
जल्दी जल्दी. गर्दी आहे गाईज, भरपूर गर्दी आहे. एवढे लवकर आलो तरी पण गर्दी भेटते आम्हाला. मेन गोष्ट म्हणजे सकाळीच आंघोळ करायची, सकाळी लवकरच आंघोळ करायची असते. संजूची टी शर्ट बघा, देव माझा मसोबा. संजूची टी शर्ट हिना घालता आणलेला रूमवर जाऊन मग त्याच्याबद्दल आणतो ना पाण्याचा अरे अंदुवाचा मग कुंडा नाही ना. समुद्रामध्ये जरा चांगला आहे तया चला. फायनल मित्रांनो, आम्ही जेवण वगैरे केलं. हे बघा जेवण वगैरे केलं आणि त्याच्या समोरच हे बघा रामेश्वर मंदिर. खूपच काहीच भारी वाटतंय आजूबाजूचं वातावरण. एवढा मोठा समुद्र आहे का बाबा, दिसतंय का तुम्हाला? थोडं तरी भरपूर मोठा समुद्र आहे. इकडे बघा कपड्यांचा पसारा बघा, आमच्या खतरनाक कपड्यांचा पसारा आहे. फायनल गाईज आम्ही चाललो दर्शनाला रामेश्वर मंदिरमध्ये. सकाळी नाही गेलो कारण का सकाळी भरपूर अफाट गर्दी होती. सो गाईज मस्तपैकी आता दर्शन घेऊ आपण. बघूया, मोबाईल अलाउड नाही आहे. बघू थोडं भेटलं काढायला तर काढू, नाही तर राहू दे फोन. महिन्यात येतील केस. हां ते बघणार म्हणून बघा गाईज. आम्ही ऑटोमधून चाललो. ऑटो बघा गाईज, कलर बघा ऑटोचा. आया सगळी काली लोक, सगळी काली गाईज. ऑटो बघा, इकडे पण बसू शकतो, इकडे पण आणि इकडे पण. भारी ऑटो आहे. आणि माझा कटप्पा बघा कसा बसलाय. आणि वाजलेले आहेत गाईज 5 वाजायला आले. 5 वाजायला आलेत आणि ऊन बघा कसं कडक कडक ऊन लागतंय. हे ना भाभ्या आल्यात, भाभ्या. नाही परत विचार परत. काही इकडे आम्हाला भाषा काहीच समजत नाही. गेले हिना अर्धा तास झाली दूध शोधत होती. हिनाला 40 रुपयाचं दूध मागितलं तर हिनाला चहा दिला.
काहीतरी वेगळं ट्राय करूया आपण. अण्णा, माझा अण्णा बघा. रामेश्वरमला या, बाकीची भाषा बाबा शिकवली या. दुसरी पिढी आहे त्याला पोहोचलं दोघांना वर. आश्विन, मेरा चैनल है, आपका दिखेगा. हाँ, कुली की शरबत बहुत अच्छी है, बहुत. ओके, थँक यू. सकाळी इकडे पूर्ण गर्दी होती, अशी गर्दी होती का विचारू नका. मला जागा नव्हती. आता म्हणून आम्ही काय केलं आहे, संध्याकाळच्या टायमिंगला निघलो आहे दर्शनाला. पहिला आंघोळ केली, तिथे फोन अलाउड नाही म्हणून आतमध्ये फोन नेला नाही. आता बघूया, VIP दर्शन घ्यायला चाललो आम्ही. सो बघूया दर्शन भेटलं. दर्शन भेटतंय का बघूया गाईज. ऊन पण भरपूर लागते आणि वाजलेले 5चं ऊन बघा किती आहे. 5चं ऊन. ते गाणं आहे ते, अरे जा रे जा रे. आतमध्ये ना इकडे कुंड आहे, त्या कुंडामध्ये आंघोळ करायचे आपण. इथे 21 कुंड आहेत. इथे 21 कुंड आहेत. 21 कुंड गाईज. आतमध्ये फोन अलाउड नाही आहे. गाईज आम्ही VIP दर्शन करायसाठी चाललेलो आणि गाईच एक नंबर आहे हो. मी पुढे जाते ना, मी पुढे जाते ना. फोन दर आया हो हो करायला लागतंय. खाली कर ना. फोन बंद करो. ओ थांबा. अशा तऱ्हेने गाईज मस्तपैकी आमचं दर्शन झालेलं आहे आणि मन आनंद झालेला आहे. कारण का खरंच वर्षा कसं वाटलं मंदिरात, म्हणजे दर्शन कसं झालं. एक नंबर दर्शन झालं गाईज, एक नंबर. तीच पब्लिक येते तेवढीच पब्लिक जाते बाहेर. सो गाईज आणि हे असं पहिल्यांदा बघितलं गाईज. सिरियलमध्ये वगैरे शूटिंग जर होतंच आपल्या इथे कुठे पण अशी, पण प्रत्यक्ष काय नक्षीकाम आहे गाईज, बघू शकता. आणि या बाजूला एक दर्शन अमेझिंग गाईज. आणि आम्हाला प्रत्यक्ष आरती भेटली. आरती भेटली. आरती आवड. गाईज तुम्ही बघू शकता एकदम ताजा मावळा आणलाय. ताजा आपल्या इथे वास येत आहे. वास नाही आहे, मग कसली वास सुटलाय. सोमवार आहे पण आम्हाला खावाचा नाही. पण कसला बावनला पोराई. भाकरी बुदल्या आणि घरशी पीठ आणलाय भाकरीचा. हिना भाकरी उचल. आणि वारा काही भरपूर वारा आहे.
पण एक नंबर गाईस, आम्हाला खायचं नाही म्हणून गाईस 3 कोल्हे आणले जेवण बनवायला. फ्री मध्ये आणि 2 सायांच्या आहेत आणि 1 राव्याची कोली आहे. सायांच्या झाल्या खपल्या बामण डोंगरीच्यात आम्ही हे बघ. आणि हे भेंड्यांसाठी उपासासाठी उपास आहे आमचा. खपवायचंय गाईस सामान आम्हाला. हे बनसाळ आता संजू आमचे पोरांना भरवत आहे आणि त्या हिना आमची काय उतरवायला लागेल. गेला गॅस. ओके ओके मॅडम. आणि गाईस देऊल बघा मस्तपैकी आहे दिसतं इथून. गाईस तुम्हाला वाटतंय पण हे मंदिर ना गळ्यागळ्यातून भरपूर लांब पडतंय आम्हाला. वाचुटला निष्ठाचा वाचुटला. कटप्पा आणि कटप्पाची मम्मी